नमस्कार, मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहोत गुजराती स्टाईल खांडवी कशी तयार करायची। तर त्यासाठी लागणारं साहित्य आता आपण पाहूया। तर मी 1 वाटी बेसन घेतले। तर 1 वाटीसाठी आपल्याला 3 वाटी मी इथे बघा ताक घेतले। 3 वाटी ताक घ्यायचं। जर तुम्हाला तुमच्याकडे ताक नसेल, दही असेल तर 1 कप बेसनसाठी आपल्याला 1 कप दही घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 2 कप पाणी टाकायचं आहे। त्याच्यानंतर मी इथे मिरची बारीक चिरून किंवा तुम्ही ठेचा करून घ्या मिरचीचा, थोडीशी घेतली। इथे छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घेतले, 1 छोटा चमचा हळद घेतलेली आहे, इथे थोडीशी मोहरी घेतले, 1 चमचा तीळ घेतलेले आहेत, 1 चमचा मीठ घेतले आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि कढीपत्ता आपल्याला लागणार आहे फोडणीसाठी, तो घेतलेला आहे। तर आता आपण याची सुरुवात करूया। इथे बघा आपण बाउलमध्ये हे ताक घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला बेसन टाकायचं आहे। बेसन हे चाळून घेतलेलं आहे व्यवस्थित। त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट, मिरची टाकायची आपल्याला, हळद, मीठ घ्यायचं आहे। मीठ घेतल्यानंतर आपल्याला हे विस्करच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं। ह्याच्या पूर्ण गाठी मोडून घ्या तुम्ही व्यवस्थित। इथे पाहू शकता आपण सगळ्या गाठी मोडून घेतल्यात। एवढं पातळ तुम्हाला ठेवायचंच आहे। आता आपण काय करायचं आहे, हे सगळं मिक्सचर आपल्याला गाळून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता तुम्ही आपण बाउल घेतलाय, इथे आपण गाळणी घेतोय आणि त्याच्यावर आपल्याला हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। जे काय असतील ह्याच्यामध्ये लम्स राहिलेले असतील तर सगळे आपल्याला इथे गाळून निघतील। आपलं मिक्सचर हे रेडी आहे। बघा आपण पॅन घेतलाय, त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं बनवलेलं मिक्सचर घालायचं आहे। आता ह्याला आपल्याला व्यवस्थित हलवत राहायचं आहे। हे घातल्यानंतर कंटिन्यूस तुम्हाला हे हलवायचं आहे। पाहू शकता तुम्ही आपलं बॅटर आहे थोडं 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 घट्ट होत चाललंय। आपल्याला एक 8 ते 10 मिनिटं हे चांगलं असं हलवत हलवत शिजवायचं आहे। तुम्ही अजिबात हलवायचं थांबायचं नाही, नाहीतर बेसन खाली लागू शकतं। हे व्यवस्थित असं हलवतच राहायचं आहे आपल्याला कंटिन्यूअस। जसं शिजेल तसं ह्याचा कलर बदलत जातोय बघा, पिवळसर होत चाललाय। ह्याला अजून आपल्याला 5 मिनिट असं हलवत राहायचं। इथे पाहू शकता तुम्ही बॅटर आता हळूहळू आपलं थिक होतंय। आता भाजायचं जोपर्यंत आपल्याला हे आपलं हे मिक्सचर आहे आपला पॅन सोडत आहे तोपर्यंत। तर मिश्रण बघा आपलं ह्याने पॅन सोडलेलं आहे। आता हे तयार कसं झालं, हे परफेक्ट जमलंय का किंवा आपलं भाजलंय का व्यवस्थित, हे कसं बघायचं। अशी ही प्लेट घ्यायची आपल्याला अशी, आणि त्याच्यावर हे मिक्सचर असं लावायचं आहे। थोडंसं थंड करायचं। इथे बघा आपलं मिक्सचर हे बघू शकता तुम्ही, हे बघा सहज हे निघतंय। याचा अर्थ हे व्यवस्थित झालेलं आहे तयार। हे बघा
इथे आता आपण ह्याच्यावर मी प्लॅटफॉर्मवरच घेते. हे मिक्सचर जे आपलं बनलं आहे ते आपल्याला व्यवस्थित असं सगळे असं पसरवून घ्यायचं आहे. आपण हे व्यवस्थित पसरवून घेतलं आहे. आता ह्याला आपल्याला ठराविक अंतर घेऊन एक साधारण एवढं अंतर ठेवून आपल्याला ह्याला असा सुरीने कट मारून घ्यायचं आहे एकसारखा. पाहू शकता. 2 मिनटं थांबायचं. हे व्यवस्थित थंड झालं की याला रोल करायचं. आता आपले हे थंड झाले. आता आपल्याला ह्याची अशी सुरळी करून घ्यायची. व्यवस्थित असं हे काढून घ्यायचं सगळ्या बाजूने. त्याची अशी उरळी करत जायचं. हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळ्या आधी करून घेऊया. इथे बघा, आपण सगळ्या सुरळी करून आपण ह्याची ह्या खांडवीची आपण करून घेतलेली आहे. आता ह्याला आपण फोडणी देऊया. इथे आपण बघा तडका पॅन घेतले. त्याच्यामध्ये आपल्याला हे तेल घ्यायचं आहे. साधारण 1 चमचा छोटा तेल आहे. चांगलं कडक झालं की आपल्याला त्याच्यामध्ये फोडणी टाकूया. तेल आपलं गरम झालं, याच्यात फोडणी टाकूया. मोहरी टाकली आपण. याच्यामध्ये तीळ टाकतोय आणि हा आपला कढीपत्ता. गॅस बंद करा. फोडणी आपण तयार केली ती ह्याच्यावर टाकायची. खांडवी तयार आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्या मोबाईलला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.